तेवढं अन्याय कोणत्याही आर्मीला असत नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. युद्धामध्ये सैन्यात या पायदळात मी बघितलं आहे. मी डिफेन्स कमिटीवर देशाचं काम केलेलं आहे. युद्ध झाल्यावरती आम्ही एकदा इस्पितळात गेलो आणि पाहिलं आहे. युद्धामध्ये हात कापला जातो, गोळ्या लागतात, पाय कापला जातो, गोळ्या लागतात. पण तो सैनिक जो असतो तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतो. मरते दम तक तो लढत असतो. दुश्मनाला जमिनीत गाडेपर्यंत लढत असतो. हा सुद्धा आमचा शिवसैनिक आहे. हा जो उपशाखा प्रमुख आहे तो सुद्धा संघर्ष करतो जमिनीवर. आणि शिवसेनेच्या विजयाचा मंत्र कुठला असेल तर संघर्ष हा आमच्या विजयाचा मंत्र आहे. शिवसेनेनं सातत्यानं संघर्ष केला. शिवसेनेला सहज काय मिळालं नाही. या मिंद्याच्या लोकांना सगळं फुकट मिळतंय. इथून गेले तिथे घडवला आम्ही. आज देशाचे गृहमंत्री मुंबईत आहेत. आपण येताना पाहिला असेल त्यांच्या स्वागताचे मोठे मोठे होर्डिंग लागले आहेत, बॅनर्स लागलेले आहेत. काय लिहिलं आहे त्या होर्डिंगवर आपण पाहिलं असेल. त्यांच्या स्वागताच्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे, देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत. देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत. काय यश? कोणतं यश? काय केलं तुम्ही? पाकिस्तानबरोबर, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबरोबर आम्हाला क्रिकेट खेळायला लावलं. हे तुमचं यशस्वीपण? काय तुमचं यशस्वीपण? पहलगावमध्ये 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसून उजाड करून दहशतवादी पळून गेले. हे यश अद्याप तुम्ही अतिरेकी पकडू शकला नाही. आजही काश्मीर पेटतंय, मणिपूर पेटतंय आणि म्हणे देशाचे यशस्वी गृहमंत्री. हे यशस्वी गृहमंत्री मुंबईत आले. का आले? भारतीय जनता पक्षाचं चौपाटीवरती कार्यालय, टॉवर, भाजपचं बेकायदेशीर जमीन आहे. आजच काढलंय सगळं प्रकरण. आपल्या आमदारांनी काढलं पाहिजे प्रकरण ते विधानसभेत. काय त्यांनी भाषण केलं? अमित शहाचं आजचं भाषण ऐकण्यासारखं आहे. प्रत्येक शिवसैनिकाने ऐकलं पाहिजे. हे महाशय म्हणतात, आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही. अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात.